नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापासून आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विज्ञान विवेक आणि विद्यार्थी V3 या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज तिसरा दिवस. आपल्या सर्वांचे या तिसऱ्या दिवशी स्वागत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सप्ताहानिमित्त मी राष्ट्रसेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे स्वागत करतो. आणि या पुस्तकाचा पुढचा भाग आज आपण वाचणार आहोत. कालच्या भागात आपण बघितलं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती कोणती आहेत, ती सगळी आपण काल बघितली. हे बघत असताना एकच गोष्ट सातत्याने आपल्या अशी लक्षात येते. दाभोळकर ठिकठिकाणी हेच मांडतात की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. कुठल्याही गोष्टीच्या, कुठल्याही शिक्षणाची सुरुवात ही नेहमी प्रश्नातून निर्माण होत असते. तुम्हाला जर प्रश्नच पडत नसतील तर तुमचे शिक्षण सुरू झाले नाही असंच म्हणावं लागेल. सफरचंदाचं फळ हे खालीच का पडलं, ते वरतीच का गेलं नाही, अशा प्रकारचा प्रश्न पडला होता. म्हणून गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तो प्रश्नच जर पडला नसता तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा कदाचित त्या पाठीमागे असलेलं वैज्ञानिक रहस्य, त्या पाठीमागे असलेला वैज्ञानिक सिद्धांत याचा कदाचित शोधही लागला नसता. म्हणून प्रश्न पडण्याची सुरुवात आपल्या मनात आधी निर्माण झाली पाहिजे की निसर्गात आजूबाजूला घडणाऱ्या ह्या ज्या काही घटना आहेत त्या का घडतात, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे, त्याचा कार्यकारण भाव समजावून घेऊन त्याच्या पाठीमागची वैज्ञानिक भूमिका शोधण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. शेवटी शब्द बदलतात, भाषा बदलते, परंतु त्या घटनेमागचा कार्यकारण भाव, वैज्ञानिक सिद्धांत हा जगात कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही स्थळी, कुठल्याही वेळी हा सारखाच असतो. हेच काल आपण याच्यातून मांडणीतून सगळं बघितलं. यानंतर आपण आता बघणार आहोत की आपला हा भारत देश, आज असं म्हटलं जातं की एवढा मोठा हा देश, या देशामध्ये विविध जाती धर्म पंथाचे लोक राहिलेत. त्यांनी त्यांच्या संस्कृती इथं रुजवल्या, वाढवल्या, समृद्ध केल्यात. परंतु असं खूप वैविध्यपूर्ण असलेला हा देश, या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन का रुजला नाही, त्याच्या पाठीमागची कारणं काय, तर हे आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शब्दातून, यांच्या मांडणीतून जाणून घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोन भारतात का रुजला नाही. भारतापुरता विचार केला तर ख्रिस्ती सणाच्या 3ऱ्या व 4थ्या शतकात नागार्जुन या विख्यात रसायन तज्ज्ञाचे रसरत्नाकर व काल्कपुरतंत्रम हे ग्रंथ प्रसिद्ध होते. गंधक, पारा, तांबे, चांदी, सोने यांच्यापासून तयार करण्यात येणाऱ्या रासायनिक संयुगाची माहिती व उपयोग त्यात वर्णिले आहेत. विख्यात भारतीय ज्योतिर्विद्य वराह मिहिर होऊन गेला. त्याच्या बृहत संहिता या ग्रंथात सूर्य हा तारा आहे ची नोंद आहे व इतर ग्रहांची माहिती आहे. याच दरम्यान होऊन गेलेल्या अमरसिंह या काराने या सजीवांच्या सवयी, वैशिष्ट्ये, जनन प्रकार यांची काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदवून त्याची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला आहे. शून्याचा शोध भारतात लागला. आर्यभट्ट व भास्कराचार्य यांच्या ग्रंथात गणिते व खगोलशास्त्र यावरील महत्त्वाचे सिद्धांत आढळतात. मात्र 8व्या शतकाच्या अखेरीपासून भारतात बाबा वाक्य प्रमाणम ही प्रवृत्ती वाढली आणि ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली. कारागिरी परंपरेने चालत आलेले ज्ञानाचे झरे आटत गेले. त्याची खंत वा खेदही उरला नाही. पुढील जवळपास 1000 वर्षात काही अलौकिक कर्तृत्वाचे राजे झाले. तत्वज्ञान लिहिले गेले, मात्र एकही शास्त्रज्ञ निर्माण झाला नाही. या संपूर्ण कालखंडात कोणाच्या पंक्तीला बसावे, चातुर्मासात कांदा खावा किंवा खाऊ नये, गंध उभे लावावे की आडवे, जानवे किती पदरी घालावे, गाईचा शेपटा तोंडावून फिरवला की पुण्य मिळते, गोमूत्र प्रशासन केल्याने आत्मा उद्धरून जातो,
उद्धारून जातो का, हेच वादविवादाचे मुख्य विषय बनले. या घटपटादी चर्चेत निरर्थक कर्मकांडात, विवेकशून्य रूढीत, शोषणप्रधान धर्मात जनमानस निश्चित पडून राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देण्यात आलेल्या शिक्षणाकडे नजर टाकली तर हे दुर्लक्ष आजपर्यंतही चालू आहे असे दिसते. शिक्षणाची संधी न लाभणाऱ्या अफाट वर्गाची बाब आणखीनच अवघड आहे. परंतु शाळेत व महाविद्यालयात जाणाऱ्या युवक वा कुमार गटातील मुलांवरचे आजचे संस्कार तरी कोणते आहेत? शिक्षणात विज्ञान आहे, पण चिकित्सक व संशोधनात्मक अंग कमजोर आहे. भारतात जाती व्यवस्था अस्तित्वात आली, बळकट झाली. स्त्रिया समाजाच्या निम्म्या घटकांवर ज्ञानबंदी घालण्यातही आली. दलितांना ही ज्ञानबंदी होतीच. इतर जातींना अधिकार होता फक्त त्यांच्या जाती संबंधातील ज्ञानाच्या ग्रहणाचा आणि वापराचा. श्रम करणारी व्यक्ती कनिष्ठ मानण्यात आली. ज्या निरीक्षण, परीक्षण, प्रचिती, प्रयोग यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, ती प्रक्रिया व्यापक पातळीवर पार पाडण्याची परवानगीच नव्हती. ज्यांना ज्ञान होते ते पारंपरिक शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्यातून आलेले होते. त्या ज्ञानाला तर्काची कसोटी लावणे त्यांना मंजूर नव्हते. जातीव्यवस्था हीच मुळात माणूस जन्मजात श्रेष्ठ कनिष्ठ या अत्यंत तर्कदुष्ट विचारावर आधारलेली होती. त्यामुळे तर्कावर व प्रयोगावर आधारलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास त्यातून होणे नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचे तिसरे कारण आहे चाकोरीबद्ध शिक्षण पद्धती व आपल्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न विचाराव्यास शिकवले जात नाही. विद्यार्थ्याने प्रश्न विचारणे हे जिज्ञासेऐवजी उद्धटपणाचे, शिक्षकांप्रती अनादराचे लक्षण मानले जाते. खरे तर शिक्षण प्रक्रियेत का अथवा असे का या प्रश्नांना असाधारण महत्त्व आहे. अनेक विविध शंकांचे धुमारे मुलांच्या मनाला फुटत असतात. चौकस दृष्टीने ती आजूबाजूला बघत असतात. आपल्या आजूबाजूच्या घटना का घडतात, कशा का घडतात याबद्दल त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. हे प्रश्न विचारण्यासाठी त्यांना उत्तेजन देईल अशी आजची शिक्षण पद्धती नाही. चौथे कारण आहे कुटुंब व्यवस्थेचे. व्यक्तीची जडणघडण कुटुंबात चालू होते आणि त्याचे स्वतंत्र जीवन चालू होईपर्यंत आई वडील हेच त्याच्या जडणघडणीचे महत्त्वाचे भागीदार असतात. परंतु आपल्याकडील कुटुंबातील वातावरण बहुधा एकाधिकारशाहीचे असते. सर्व निर्णय कुटुंब प्रमुख या नात्याने वडील केंद्रित असतात. मोठे व महत्त्वाचे निर्णय सोडाच छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही आईचे वा घरातील अन्य जणांचे उत्तर वडील काय म्हणतात त्याप्रमाणे करूया असे असते. एकाधिकारशाही म्हणजे शिस्त नव्हे आणि मनमोकळी चर्चा म्हणजे अनागोंदी नव्हे. वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचे पाचवे कारण आहे व्यक्तीचे दैवतीकरण. सध्या समाजामध्ये अभिमानाची जागा अस्मितेने, अहंकाराने आणि अभिनिवेशाने घेतली आहे. अशा वातावरणात कोणतीही चिकित्सा करणे अवघड होऊन बसते. कारण चिकित्सेचा अर्थ संबंधित व्यक्तीचे आणि विचाराचे जाणून बुजून केलेले अवमूल्यन असा घेतला जातो. याबाबत समाजाची भूमिका दिवसेंदिवस अधिकाधिक संवेदनशील आणि हिंसक होत चालली आहे. पुन्हा प्रत्येकाची यामुळे कशाला वाद म्हणून व्यक्ती, श्रद्धास्थानाचे अन्य विषय यांची चिकित्साच टाळली जाते. काही व्यक्ती, विचार, घटना यांना असे दैवतीकरण बहाल केले की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे अवघड होते. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारी व्यक्ती पुढील धारणा स्वीकारते. वैज्ञानिक उपपत्ती या सिद्धांत कल्पना असतात. नवीन पुरावा उपलब्ध झाल्यावर त्यात परिवर्तन करणे आणि कधीकधी त्यात त्याज्य ठरविणे आवश्यक असते. मानवी ज्ञान हे कधीच परिपूर्ण वा अंतिम नसते. ते सदैव परिवर्तनीय असते असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे म्हणजेच अनुभवाधिष्ठित प्रगत वैज्ञानिक पद्धतीने समर्थनीय अशी उपपत्ती व धारणा स्वीकारली जाते. वैज्ञानिक उपपत्ती ही काही घटनांच्या आधारे असत्य ठरवता आली पाहिजे. काहीही घडले तरी जी असत्य ठरणार नाही तिला वैज्ञानिक उपपत्ती म्हणता येणार नाही.
कोणतीही उपपत्ती एखादी व्यक्ती वा ग्रंथ यांच्या प्रामाण्यावर स्वीकारायची नाही. त्या उपपत्तीच्या समर्थनार्थ जो अनुभवाधिष्ठित पुरावा असेल, तार्किक कारणे दिली असतील, त्याच्या आधारे ती स्वीकारायची. वस्तुस्थितीचा व घटनांचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे, निरपेक्ष आणि तटस्थपणे करायला हवा. मानवी आशा आणि भय, इच्छा आणि पूर्वग्रह हे सर्व सत्य शोधनाच्या आड येऊ देता कामा नये. काही शास्त्रज्ञही अवैज्ञानिक का वागतात? शास्त्रज्ञ हा शास्त्रीय विचार पद्धती वापरत असतो. तो त्याच्या जगण्याचा भाग असतो. स्वाभाविकच अशी अपेक्षा असते की या शास्त्रज्ञाने स्वतःच्या जीवनात आपोआपच अंधश्रद्धापासून दूर राहावे, तसेच डोळसपणाने जगावे. पण काही अनुभव विपरीत व वेगळे येतात. आपल्या कार्यक्षेत्रात विज्ञानाची आराधना करणारा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष वागताना त्यापेक्षा अगदीच वेगळे वागतो. असे का घडते हे नीटपणे समजून घ्यावयास हवे. त्यासाठी शास्त्रीय विचार पद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यातील फरक समजून घ्यावयास हवा. शास्त्रीय पद्धती ही तर्कावर आधारित, निरीक्षणावर आधारित गणिती व्यवहार आहे. शोधकते पलीकडे या विचार पद्धतीची झेप जाऊ शकते, परंतु बहुधा ती जात नाही. तसा प्रयत्नही होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन युरोपमध्ये ज्यावेळी निर्माण झाला, त्यावेळी लागलेल्या अनेक शोधांमुळे समाजाची प्रचंड घुसळ झाली. वेळ आलीच नाही. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतात विज्ञान उपरेपणाने आले. त्यामुळे सूर्य हा मध्यबिंदू असून त्याभोवती पृथ्वी फिरते, अथवा माकडापासून आजचा मानव उत्क्रांत झाला, या प्रतिपादनामुळे जी खळबळ युरोपमध्ये निर्माण झाली ती भारतात झाली नाही. स्वाभाविकपणे शास्त्रीय विचार पद्धती हा जीवन दृष्टिकोन न बनता विकासाचे एक सोयीस्कर अवजार बनले. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होताना युरोपमध्ये निर्माण झालेली वैचारिक घुसळण ही तो विचार मांडणाऱ्याला स्वतःला पणाला लावायला भाग पाडत होती. विचार व भावना यांनी माणसांचे व्यक्तिमत्व बनलेले असते. यापैकी भावनेचे संचलन करणारा मेंदूचा भाग व्यक्तीला प्राणीसृष्टीपासून मानव म्हणून त्याची जी उत्क्रांती झाली त्यातून लाभलेला असतो. विचार करायला माणूस शिकला ही उत्क्रांतीमधील अगदी अलीकडची बाब. भावना जोमदार असतात, त्या जणू मालक असतात, आणि विचार त्या भावनांचा जणू सेवक असतो. त्यामुळे भावनेच्या प्रभावाखाली वर्तन केले जाते. भावना विश्वास, अदृष्टाची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या दोन बाबी फार गंभीरपणे प्रभावीपणे अस्तित्वात. आजारी पडलेल्या मुलाचा पिता असलेला शास्त्रज्ञ विचारपूर्वक वैद्यकीय उपचार करतो आणि अदृष्टाच्या भीतीपोटी अंधश्रद्धेचा आचार करतो. घर बांधणारा शास्त्रज्ञ बांधकाम शास्त्रज्ञाप्रमाणे चोख बांधकाम करतोच, परंतु त्या घरात त्याच्या मनातील अनेक अतृप्त कामनांची पूर्ती व्हावी असे त्याला मनोमन वाटत असते. स्वतःला बढती मिळावी, मुलाला इच्छित शैक्षणिक क्षेत्रात सरकारी खर्चाने प्रवेश मिळावा, मुलीचे लग्न अनुरूप ठिकाणी कमी खर्चात जमावे, घरात 4 चाकी गाडी यावी, परदेश गमनाची संधी लावावी, अशा एक ना दोन अनेक अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची आकांक्षा शास्त्रज्ञ असलेली घर बांधणारी व्यक्ती करत असते. त्यासाठी भूमिपूजन ते वास्तुशांत हा प्रवास त्याला चूक वाटत नाही. या वर्तनात चूक काहीच नाही आणि दोन्ही बरोबरच आहे. असा संस्कार घरी, दारी, शाळेत म्हणजे सर्वत्रच अगदी लहानपणापासून होतो. तो अंतर्मनात दृढ होतो. शास्त्रज्ञ होताना कोणीही त्या व्यक्तीला सांगितले नसते की जे विज्ञान वापरले जाणार आहे त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवणे म्हणजेच त्या उदाहरणात मुलाच्या आजाराचा योग्य उपचार करणे व निर्दोष बांधकाम करणे हा तर आहे, परंतु तेवढाच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा फायदा हा आहे की त्यातून अचेतन सृष्टीच्या गुणधर्माची ओळख होते. त्याद्वारे आत्मविश्वास वाढतो, मनोव्यापार निर्भय होतो, मानसिक दहशत संपुष्टात येते आणि त्यामुळे आयुष्याची बौद्धिक व भावनिक प्रत वाढते. हे आज करावी लागेल.
तिची रूपरेखा पुढील प्रमाणे. तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे. अतार्किक विचार व त्याचप्रमाणे केलेले वर्तन हा व्यक्तीने केलेला स्वतःचा मोठा पराभव ठरेल याचे भान आणून द्यावयास हवे. त्याचबरोबर हा रस्ता योग्य असला, प्रगतीचा असला तरी एकाकी आहे याचे भान राखावयास हवे. अशास्त्रीय पद्धतीने विचार करून वर्तन करणे अयोग्य असले तरी तो स्वतःचा हक्क आहे असे व्यक्ती म्हणू शकते. परंतु असे अंधश्रद्ध वर्तन शोषणाला आधार देते तेथे कायद्याची गरज आहे. निवडणुकीला उभे राहावे का राहू नये याचा निर्णय देवाला कौल लावून मागणे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. पण कोणी त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्यही म्हणू शकेल. मात्र एखाद्या व्यक्तीने चोरी केली की नाही यासाठी जागरूक देवस्थानासमोर उकळत्या तेलात हात घालावयास लावणे हे निश्चितच शोषण आहे आणि त्यासाठी कायदा हवाच. अंधश्रद्धांच्या विरोधात सतत थेट प्रभावी प्रबोधन परिणामकारकप्रमाणे करावयास हवे. घरात, शाळेत व समाजात सर्वत्र करावयास हवे. हे प्रबोधन म्हणजे विज्ञान प्रसार नाही याचे स्पष्ट भान हवे. या प्रबोधनात बहुतेक वेळा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धर्माची चिकित्सा होते, म्हणून या प्रबोधनाला विरोध होतो. ही मर्यादाही समजून घ्यावयास हवी. घरात लहानपणापासूनच परंपरेचे विचार आचार मुलगा ग्रहण करतो. समाजात सार्वत्रिक धार्मिकतेचे वातावरण पसरवले जात आहे, त्याचा प्रभाव पडतो. दृकश्राव्य माध्यमे अत्यंत अर्थहीन अवैज्ञानिक मालिकांचा रतीब घालतात आणि शाळेत सर्व धर्म समभावाच्या नावाने कोणत्याही धर्माची कसलीही चिकित्सा टाळली जाते. शास्त्रज्ञाने अवैज्ञानिक न वागण्यासाठी एका बहुआयामी प्रबोधनाची गरज आहे आणि आजचे कटू वास्तव असे आहे की या प्रबोधनाच्या सर्व प्रमुख जागा या अंधश्रद्धेने व्यापल्या आहेत. अवैज्ञानिक विचारांचे पासून अंतर्मनात खोलवर झालेले असतात. या प्रवेश करण्यासाठी केवळ वैचारिक प्रबोधन पुरत नाही तर कृतिशील प्रबोधन लागते. निर्भयपणे आचार करून ते दाखवावे लागते की त्या वर्तनातून काही विपरीत घडत नाही. आजची शिक्षण व्यवस्था तर अशा गोष्टीचा साधा सर्वेही करत नाही. गाडीला अपघात होऊ नये म्हणून तिला लिंबू मिरची बांधतात. असे करणाऱ्या व न करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अपघातांच्या टक्केवारीत काही फरक नाही हे पटवून देता येईल. वरील सर्व मर्यादा खऱ्या आहेत. त्या ज्या प्रमाणात ओलांडल्या जातील त्या प्रमाणात शास्त्रज्ञ हे जीवनाच्या सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागण्याची शक्यता वाढेल. हीच बाब कोणत्याही शिक्षित अथवा अशिक्षित व्यक्तीबद्दल खरी आहे. मात्र या सर्वांसह एक जैवशास्त्रीय कारण आहे. ते असे की माणूस हा देखील एक प्राणीच आहे. माणसाच्या मेंदूचा मोठा भाग आजही प्राण्याच्या मेंदूसारखाच आहे. उत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या काही हजार वर्षात विचार करणारा माणसाचा मेंदू निओकॉर्टेक्स विकसित झाला. ही उत्क्रांती पूर्वीच्या तुलनेने फारच झपाट्याने झाली. माणसाला परंपरेने लाभलेला प्राणी मेंदू व हा उत्क्रांत झालेला विवेकी मेंदू याची अंतर्गत सुसंगती नीट निर्माण झाली नाही. कारण नव्या मेंदूची उत्क्रांती तुलनेने खूप झपाट्याने झाली. स्वाभाविकच अनेक बाबतीत व्यक्ती ही विचारांऐवजी भावनेच्या आधारे निर्णय घेते, म्हणजे कारण भाव डावलून भावनेच्या प्रभावाखाली निर्णय घेते. 21व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन. 19-20 शतक यामध्ये भौतिक ज्ञानाच्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्यतेने अभूतपूर्व विकास झाला. 21व्या शतकात सामाजिक विज्ञान व मनोविज्ञान या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे. 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे विज्ञानविषयक धोरण लोकसभेत मांडले. त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगत असताना त्यांचे उद्गार. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च ऑफ ट्रूथ, वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ फ्री मॅन.
वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धत आहे. सत्य शोधण्याचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यक्तीला जाणीवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते. यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार व कृती करण्याचा मार्ग आहे. याबाबत सविस्तर विवेचन आधी केलेलेच आहे. परंतु सत्य शोधणे व जीवनाचा मार्ग ठरवणे यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन परिणामकारक कसा ठरतो हे समजून घ्यावयास हवे. आजच्या समाजात वेळ या गोष्टीला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व पैशापेक्षाही अधिक आहे असे मानले जाते. ते बरोबरच आहे. अशा समाजात आजही मृत व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदानाचा कार्यक्रम होतो. शेकडो लोक त्यासाठी स्वतःच्या घरून स्मशानात येणे व जाणे यासाठी असंख्य तास वाया घालवतात. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्मशानात पिंडाला कावळा कधी शिवेल याची वाट पाहत तासनतास समुदाय खोळंबून राहतो. आता पिंडाला कावळा शिवणे या रूढीचा तर कोणते सत्य आढळते? ते सत्य असे मानण्यात येते की मृत व्यक्तीचा आत्मा 10व्या दिवशी पिंडदानाच्या वेळी स्मशानात पिंडाच्या बाजूला येतो. कावळ्याला हा आत्मा दिसतो. एवढेच नव्हे तर त्या आत्म्यामार्फत मृत व्यक्तीचा त्याला चेहरा दिसतो. त्यावरून आत्मा सुखी आहे का दुःखी आहे हे कावळ्याला कळते. आत्मा सुखी असल्यास कावळा पटकन पिंडाला शिवतो व आत्मा दुःखी दिसल्यास कावळा पिंडाला स्पर्श करणे टाळतो. त्याद्वारे मृताच्या नातेवाईकांना असा संकेत प्राप्त होतो की मृत व्यक्तीचा आत्मा काळजीत आहे, दुःखी आहे. नातेवाईक आपल्या समजुतीनुसार त्या दुःखाचे कारण शोधून काढतात. मग त्या कारणाचे निराकरण करणारे संकल्प उच्चारतात. उदाहरणार्थ, आलेल्या मुलीचे लग्न करून देऊ, बेकार मुलाला नोकरी लावून देऊ ही मानवी भाषा आत्म्याला समजते. त्याचा चेहरा आनंदी होतो. तो आनंदी चेहरा कावळ्याला दिसतो आणि मग कावळा पिंडाला शिवतो. मग स्मशानात आलेले मृतांचे नातेवाईक समाधानाने परत फिरतात. या सर्व कथनात सत्य शोधनाचा मागमूसही नाही. पिंडाला कावळा शिवणे याचा साधा संबंध स्मशानातील त्या कावळ्याचे पोट भरले आहे की नाही याच्याशी आहे. याची जाणीवही नाही. सत्य मानली गेलेली बाब ही बहुधा धार्मिकदृष्ट्या सत्य आहे असे मानले असते. स्वाभाविकच त्याबाबतच्या व्यक्तीच्या समूहाच्या भावना संवेदनशील व तीव्र असतात. म्हणूनच त्या सत्याबाबतचे वास्तव तपासणे टाळले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाने ही परिस्थिती बदलता यावयास हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाज जीवनाचे मार्ग देखील ठरवतो हे समजून घेणे अगत्याचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असे की तो आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या समाजातील अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वतेच्या अभावी निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या याने सामान्य माणसाला जीवनात जर आकलनाची परिपक्वता वाढत तर स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय लोकशाहीत अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. 2020 साली भारत महासत्ता होणार असे सांगितले जाते. मात्र बहुतेकांना या महासत्तेचे रूप असे वाटते की भारताचा अवकाशयात्री चंद्रावर पोहोचलेला असेल. शास्त्रीयदृष्ट्या विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात भारत जगात पहिल्या 4-2 राष्ट्रात असेल. तो सर्वांगाने शस्त्रसज्ज असेल. आता दुसरीकडे असा उपस्थित करावयास हवा की विकास निर्देशकात जगात भारताचा नंबर 127वा आहे. हा निर्देशांक साक्षरता, गरोदरपणातील मृत्यू, नवजात अर्भकांची मृत्यू, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय इत्यादींच्या आधारे काढला जातो. या दोन्ही बाबींची तुलना आकलनाच्या परिपक्वतेने केली तर स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की चंद्रावर पाऊल ठेवण्या एवढे प्रगत तंत्रज्ञान भारताकडे आहे का? मग देशातील आया बहिणी गरोदरपणात मरू नयेत आणि त्यांना नळाने घरी पाणी मिळावे ही अत्यंत साधी बाब या देशात अजूनही इतकी अवघड का? प्रश्नाचे हे आकलन, प्राधान्यक्रम वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने जर सामान्यांच्या मनात तयार झाले तर देशापुढचे विकासाचे प्राधान्यक्रमच बदलतात. अनेक सामाजिक प्रश्नांचे असे भान 20व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांच्यात निर्माण करू शकेल. नव्हे त्यानेच ते करावे अशी अपेक्षा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करण्यास मदत करतो आणि ती सदैव मुक्तच राहावी
यासाठी आधार पुरवितो. माणूस असणे याचा अर्थ जाणीव असणे आणि खरे व मुक्त जाणीव असणे. ही जाणीव एका बाजूला सामाजिक व्यवस्था ठरवत असते, परंतु या भौतिक परिस्थितीच्या दबावाखाली ही व्यक्ती स्वतःची जाणीव मुक्त करू शकते. हे फक्त माणसाचेच वैशिष्ट्य आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामाला गुलामीची जाणीव म्हणजे तो बंड करून उठेल असे राजकीय क्रांती आधारित वैचारिक क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली. राजकीय दडपशाही, आर्थिक पिळवणूक, अनेकविध कारणांनी निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी या सर्वातून मुक्त होण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाबरोबरच एक मुक्त जाणीव लागते, जी कोणत्याही दबावाखाली येत नाही. ती जाणीव निर्माण करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाची कामगिरी बजावतो. म्हणजेच माणसाला सर्वात मूल्यवान असलेल्या जाणीवेच्या स्वातंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा आहे. जाणीवेचा एक भाग म्हणजे मन वासना विकारापासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करुणा या जाणीवांच्या परिपोषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक या स्वतंत्र जाणीवेचा एक भाग म्हणजेच मन वासना विकारापासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करुणा या जाणीवांच्या परिपोषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शोध लागण्याआधीच्या शेकडो हजारो वर्षापासून माणसाचा हा शोध चालू आहे. ज्यांना आपण सत्पुरुष, संत अथवा महामानव म्हणतो, त्यांनी आपल्या परीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीर्घ वाटचालीत धर्मांनी अथवा पंथांनी त्या मार्गाला आत्मसात करून त्यावर आपली मोहर उठवली. असे अनेक मार्ग आज सांगितले जातात, मात्र त्यांची परिणामकारकता ही बऱ्याच प्रमाणात प्रश्नचिन्हांकित आहे. तसेच हा मार्ग चोखाळणारे बहुतेक जण व्यवस्था परिवर्तनाबाबत उच्चारत नाहीत. काही हजार वर्षे चालू असलेला हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने आधुनिक मानसशास्त्र व मनोविज्ञानशास्त्र 21व्या शतकात घेतील अशी अपेक्षा आहे. 21व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाट